नमस्कार, मी वेदांग सट्टे आणि आपण पाहतात एनबीसीएन न्यूज। मुळात सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला राजकारणात उतरतात तेव्हा कार्यकर्ता म्हणून उतरतात। सातत्याच्या संघर्षातून प्रयत्नातून कोणीतरी एक राजकारणामध्ये पुढे जातो आणि राजकीय नेता किंवा आमचा नेता म्हणून पुढे जातो आणि प्रकर्षात येतो। परंतु एक सर्वसामान्य माणूस सातत्याच्या संघर्षानंतर सुद्धा ज्यावेळेला एक सामान्य राजकीय कार्यकर्ता म्हणून जीवन जगत असतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यात येणारा संघर्ष नेमका कसा असतो आणि त्याचं नेमकं जीवन कशा पद्धतीने कालांतराने बदलत जातं याच्यावरती एक सुंदरसा चित्रपट येत्या 12 तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि त्याचंच नाव आहे रायबा इमानदार। आणि याच चित्रपटाची चमू आज आपल्या स्टुडिओमध्ये सुद्धा आली आहे आणि आपण आज त्या सगळ्यांसोबत संवाद साधणार आहोत। तर मग बघूयात की त्यांचं या चित्रपटाबद्दल आणि संपूर्ण एका सामाजिक राजकीय कार्यकर्त्याबद्दल काय विचार आहेत। नमस्कार, मी वेदांग सट्टे आणि आपण पाहतात एनबीसीएन न्यूज। आज आपल्या सगळ्यांसोबत जोडले गेले आहे रायबा इमानदार या चित्रपटाची समूह आणि आज आपण त्यांच्यासोबत त्या चित्रपटाबद्दल एक संवाद साधणार आहोत। तर सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत आणि नमस्कार। नमस्कार नमस्कार। हा चित्रपट जरा नावाप्रमाणेच विलक्षण आहे आणि म्हणून मला जाणून घ्यायचंय की सुरुवातीला काय अनुभव आला ज्यावेळेला तुम्ही ही कथा ऐकली। ही कथा ज्यावेळेला मला मुंबईमध्ये सचिन घोडे सर जे या सिनेमाचे निर्माते पण आहेत त्यांनीच ही कथा लिहिली, त्यामुळे त्यांना आलेले जे अनुभव आहेत ना ते त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कार्यकर्त्याची होणारी परवड, त्याच्या वाट्याला येणारा संघर्ष, ह्या गोष्टी नागपुरात काय भारतात कुठल्याही शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आम्ही मुंबईत राहतो तर आम्हाला मुंबईतल्या अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांची सगळ्या ह्या कहाण्या आम्हाला माहिती आहेत, त्यांच्या फॅमिलीला काय काय भोगावं लागलं। कारण कसं आहे, कार्यकर्ता हा त्यातला जर काय असतं ना, वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात त्यांच्या कामामध्ये। काही वरिष्ठांच्या जवळची असतात, त्यांचं काहीतरी भलं होऊन जातं, पण काही कार्यकर्ते असे असतात की त्यांचं शेवटपर्यंत ते तिथेच राहतात जिथून त्यांनी सुरुवात केलेली असते। मग अशा वेळेला आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून ते इतक्या पुढे इतकी वर्ष घालवलेली असतात त्या पक्षासाठी त्यांना, पण त्या पक्षांना खरोखरच त्याची जाण आहे का? आज असे अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये असू शकतील, तर मला असं वाटतं अशा एका सर्वसामान्य माणसाला रिप्रेझेंट करणारा हा सिनेमा आहे, त्यामुळे मला तो अतिशय जवळचा विषय वाटला। कारण अनेक कार्यकर्ते माझे मित्र सुद्धा आहेत, कित्येक वर्ष काम करणारी माणसं आज त्यांची 70ला आलेत पण ते तिथेच आहेत, पण पक्षाबद्दल एक वेगळी त्यांची अस्मिता आहे, भावना आहेत, त्यामुळे ते करत राहतात। त्यामुळे आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा नसते त्यांची, काही जणांची अपेक्षा असते पण त्यांना ते मिळत नाही। त्यामुळे अशा काही कार्यकर्त्यांचं रिप्रेझेंट करणारा हा सिनेमा आहे, ही कथा आहे। त्यामुळे मला एक वेगळं, माझ्यासाठी मी आजवर असा कुठलाही रोल केला नव्हता एका कार्यकर्त्याचा। नगरसेवक नावाचा सिनेमा मी केला होता, पण त्याच्यामध्ये असा कार्यकर्ता नव्हता, जरा थोडासा अग्रेशन आणि हे असलेला। हा म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा, सॉफ्ट असा। अशा माणसांना किती स्थान आहे राजकारणात, हा एक प्रश्न आहे। नक्कीच मॅम, तुमच्या सोबत मला एक प्रश्न फार महत्वाचा आहे की ज्या वेळेला तुम्हाला जी भूमिका आली होती त्या भूमिकेमध्ये जो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणा किंवा राजकीय कार्यकर्ता ज्या वेळेला संघर्ष करत असतो त्याची पत्नी होण्याची तुम्हाला संधी होती, तर त्यावेळेला तुम्हाला काय विचार आले होते की कशा पद्धतीने हा रोल दिला होतं? म्हणजे एक अभिनय करायचा आहे, आपण अभिनय करतो आजवर आणि आपण काहीही काम केलेलं आहे, कारण प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो। आता मला ही माझ्या वाट्याला ही भूमिका आली की कुसुमचा रोल करायचा आहे आणि त्याच्यात माझे जे म्हणजे पती असणार आहे स्वतः संजय ठाकरे सर असणार आहे, तर जरा दडपण होतं की इतक्या मोठ्या माणसासोबत मी कशी म्हणजे काय म्हणतो आपण कसं तग धरणार त्याच्यासमोर, कारण तो मास्टर माणूस आहे। आपण तर एक काम करतो आणि परत ब्रेक घेतो, पण सर तर सातत्याने अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। मग पण असंही होतं की आलेली संधी ही सोडायची नाही आणि काम करायचं। आणि मला एक सचिन सरांमध्ये जेव्हा माझं बोलणं सुरू होतं तेव्हा हे दिसलंय कुठेतरी
की या चित्रपटाचं काहीतरी होणार नक्कीच, कारण त्यांची जी जिद्द होती आणि त्यांना हे करायचंच होतं, घडवून आणायचंच होता हा चित्रपट, आणि म्हणून तो अत्यंत आनंदाचा क्षण आमच्यासाठी येतो आहे. शुक्रवारी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित सुद्धा होतोय. ही फक्त कल्पना होती आणि आता ते सत्यात उतरत आहे. तर खूप छान अनुभव होता आणि हे आता एक लाईफ टाईम आमच्यासाठी अचीवमेंट आहे की छान इतक्या चांगल्या चित्रपटात चांगला रोल मिळणं ही पण एक खूप भाग्याची गोष्ट असते. आणि सातत्याने नाट्यक्षेत्रात काम करत असल्यावर एखादा सिनेमा येतोय तुमच्या वाट्याला आणि मग तुम्ही छान सिनेमात काम करता, ही एक कलावंत असल्याची पावती मिळाली आहे मला. नक्कीच सर, ज्या पद्धतीचा हा चित्रपट आहे आणि आपण सातत्याने पाहतो की जो एक कार्यकर्ता असतो तो नेहमीच चादर आणि सतरंजा लावत आणि काढत असतो आणि जो नेता असतो तो पुढे पुढे वर सारत असतो. या दरम्यान तुम्हाला हा चित्रपट करताना आलेले काही अनुभव आहेत का? नाही, माझा रोल या चित्रपटात मुळात विलनचा आहे. त्याची बाजू विलनची आहे, त्याच्यामुळे ती भूमिका साकारताना मला मजाच यायची. पण हा चित्रपटच मुळात एका सत्य घटनेवर म्हटलं तरी चालेल, सत्य परिस्थितीवर आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे करायला नक्कीच आनंद झाला आहे मला. आणि विलनची भूमिका तशी मी केली नव्हती, नाटकात कॅरेक्टर वगैरेच करत आलेला आहे, पण हा विलनचा रोल मिळाल्यामुळे मला जरा बरं वाटलं. थोडं साईड इफेक्ट सर म्हणाले त्याप्रमाणे सत्य परिस्थिती आहे म्हणण्यापेक्षा ना ही सद्य परिस्थिती आहे असं म्हणायला पाहिजे. सध्या परिस्थिती आहे. येस येस. सर, तुम्ही हा रोल ज्यावेळेला करत होता त्यावेळेला तुमच्या मनात कशा पद्धतीने हे कॅरेक्टर जात होतं? मला बेसिकली कसं होतं, कुठलंही कॅरेक्टर आपण करत असताना मला असं वाटतं की ना तो समजून घ्यायला हवा. तो कुठल्या वातावरणातून वाढलाय, त्याची आर्थिक परिस्थिती घरची कशी आहे, आणि मग तशा परिस्थितीला तोंड देऊन त्याला सामाजिक कार्य करताना थोडंसं घराकडे पण दुर्लक्ष होणार आहे, म्हणजे आर्थिक नुकसानही होणार त्यामध्ये. तर याचे रिफ्लेक्शन त्याच्यावर जेव्हा त्याच्या कुटुंबावर होतील वगैरे, तर त्याला काय काय प्रॉब्लेम्स मधून जावं लागणार आहे ना, हे मला फक्त माझ्या अभिनयाद्वारे मला दाखवायचं होतं. आणि इतकं सोपं करून घेतलं होतं मी ते. आणि मला असं वाटतं की भूमिका थोडीशी समजून घेतली का फारसं कठीण होत नाही. सर, हा जो चित्रपट आहे याची जी स्टोरी आहे ही फार म्हणजे राजकीय विषयांवर आधारित असल्या कारणाने बहुधा या चित्रपटामध्ये आम्हाला थ्रिल पण पाहायला मिळेल. कुठेतरी काही असे क्षण असतील जे आम्हाला भाव विभोर करतील आहेत. तर हा चित्रपट कालांतराने कसा पुढे सरकतोय? मला असं वाटतं की ह्या सिनेमाची जी कथा आहे ती जशी पुढे सरकत जाईल ना, त्याच्यामध्ये हेच दिसणार आहे तुम्हाला. आणि आपण राजकारण हे बॅकड्रॉपला असणार आहे. खरं तर एका सर्वसामान्य माणसाची कथा आहे. तो कुठल्या प्रोफेशनमध्ये जातो किंवा तो कुठल्या क्षेत्रात जातो, तर राजकारणात जातो. आणि मग वरिष्ठांकडून होणारी, अगदीच तो काही फार मोठ्या इलेक्शनला उभा राहतो किंवा असं वगैरे काही नगरसेविका कॉर्पोरेशनला किंवा विधानसभेला, असं नाहीये. पण ही वरिष्ठ मंडळी ज्या वेळेला उभी होतात, निवडून येतात, त्यावेळेला खालच्या माणसाचं काय होतं ना, ते दाखवणारा हा सिनेमा आहे. ज्यांच्या खांद्यावर पाय देऊन ही माणसं मोठी होतात ते दाखवणारा हा सिनेमा आहे. मग त्या माणसांचं काय होतं, खरंच त्यांचं भलं होतं का? जसं वरच्या माणसाचं, ज्याला आपण साथ दिली आणि तो पुढे गेला, तो माणूस खरोखर यांच्याकडे मागे वळून बघतोय का? तर मला वाटतं हा समाजाचा आरसा दाखवला आहे आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून. ज्या वेळेला प्रेक्षक जातील, हा चित्रपट बघतील आणि बाहेर येतील, तुम्हाला काय वाटतं की ते कुठल्या विचारधारेनं बाहेर येतील? काय बदल झालेले असतील? बदल सिनेमा घडवतो का, कुठली कलाकृती घडवते का? तर मला असं वाटतं की नाही. तसं जर मग असतं तर मग उत्तम साई संतांचे सिनेमे सुद्धा आले, पण कोणी संत झाले नाही. किंवा गुंडांचे सिनेमे आले म्हणून कोणी ते बघून गुंड झाले नाहीत, असं काही होत नाही. हा, समाजाला फक्त मी पुन्हा तेच सांगतो ना, आपण आरसा दाखवतो, त्या आरशात दाखवल्यानंतर थोडंसं माझ्या इथे काहीतरी लागलंय, थोडंसं एक जागरूकता निर्माण व्हावी, थोडेसे प्रेक्षक जरा अलर्ट व्हावे. मला हा सिनेमा कोणी बघावा असं म्हणायचं असेल, तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल मला, तर मला असं वाटतं हा कुटुंबातल्या आई वडिलांनी बघावा आणि नवीन पिढीच्या या तरुणांनी सुद्धा बघावा. का तर तरुणांनी जर असा काही एक चॉईस त्यांनी निवडला की मला राजकारणात जायचंय, मग आई वडिलांनी हा सिनेमा याच्यासाठी बघायला हवा की आपल्या मुलगाही आपला जातोय तर तो योग्य ठिकाणी जातोय का, त्याचं भविष्य काही अंधारात जाईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला
भाग पाडणारा, आई वडिलांना भाग पाडणारा हा सिनेमा देखील असेल. त्याचबरोबरीनं नवीन तरुणांनी आपला यूज होऊ द्यायचा का, आपला वापर कोणाला करू द्यायचा का, सिलेक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. मला पुन्हा तेच म्हणतात, समाजात अशा गोष्टी घडतायत तर तुम्ही विचार करावा. आणि म्हणून मला असं वाटतं हा सिनेमा तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर बघू शकता, आई बहिणी बरोबर, बायको बरोबर, मुली बरोबर, सगळ्यांबरोबर बघू शकता. हा सिनेमा तुम्ही फॅमिलीतल्या कुठल्याही एज ग्रुप मधल्या माणसाबरोबर बघू शकता. तर मला असं वाटतं ना, हे सिनेमाचा माझ्या दृष्टिकोनातून हे ऍसेट आहे की हा सर्वसामान्य लोकांना आवडणारा सिनेमा ठरेल. सर, हा जो पूर्ण मला तुम्हा तिघांनाही विचारायचंय की तुम्ही गावात गेलात, गावात शूट झालाय बराच मोठा परिसर, तर चित्रपटाच्या वेळेला एक गावातलं राजकारण असतं आणि एक शहरातलं असतं. काय बदल दिसून पडले? तुम्ही एक विलनचा रोल केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला फार बदल घडवावा लागला असेल या दृष्टिकोनातलं, कारण गावाचं समीकरण वेगळं जातं. नाही का, गावातलं समीकरण वेगळं म्हणजे शूटिंग आहे हाच त्यांना मोठा आनंद असतो. ते नाटक आहे की सिनेमा आहे आणि तो सिनेमा कसा होतोय, कोण आहे त्याच्यात, त्यांना एक शूटिंग पाहिजे. ते कारण इतक्या जवळून त्यांनी शूटिंग कधी बघितलेली नसते. नागपुरात झालं तर झालं, नाही तर मग मुंबई पुण्याकडेच होतं. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात मोठं अट्रॅक्शन हे होतं की शूटिंग आहे आपल्या गावात. हा, आणि ते पण तितक्याच आनंदाने आत्मीयतेने बघायला वगैरे आले. रादर आम्हाला आजूबाजूच्या काही ज्या आमचं जे घर दाखवलंय त्या आजूबाजूच्या घरातून आम्हाला काही चांगलं खायला देखील सहकार्य छान केलं. काही असे फनी अनुभव पण असतील ना तुमच्यासोबत घडलेले? फनी अनुभव काय सांगायचे, मला वाटतं आपलं शूटिंग चालू असताना चांगले अनुभव आम्हाला जास्त आले. एक्झॅक्टली. काही तुम्ही सांगू शकाल का की गावातल्या माणसांकडनं आलेली काही अनुभव? आम्हाला तुम्हाला सांगतो, मला आता मी सचिन सरांना सांगितलं, आमच्या सिनेमाचे निर्माते, ज्या गावात जे माझं घर दाखवलंय त्या घराच्या आजूबाजूची जी माणसं आहेत ना, त्यांची लहान मुलं, मला आता त्यांना बघायचं 2 वर्षात त्यांच्यात केवढा बदल झाला सगळ्यांना बघायचंय. तर इतक्या आपुलकीनं बसायचे आमच्यावर, गप्पा मारायचे ज्यावेळेला माझा सीन नसायचा त्यावेळेला. तर मला खूप घरचं वातावरण वाटलं तिकडे. मी माझ्याच कुठेतरी गावी आल्यासारखं मला वाटलं. वातावरण खूप छान होतं. मी असं फनी अनुभव म्हणण्यापेक्षा ना चांगले अनुभव जास्त आले. नाही, पण एक फनी म्हणजे असं व्हायचं की सीन सुरू असायचा आणि असा घोळका, असे 4, 7, 8, 10, 12 असा घोळका समोर तयार झालेला दिसायचा थोड्या वेळ. म्हणजे सगळे बघायला आणि भेटायला, रोज जथ्थेच्या जथ्थे सरांना भेटायला, आणि सीन संपला की लगेच फोटोसाठी गर्दी. आणि सरांचा मोठेपणा इतका की सर प्रत्येकाला फोटो दिला सरांनी आणि त्यांच्याशी बोलले, त्यांना छान एंटरटेन केलं सरांनी. स्टार ही माझं फारच कौतुक करते. नाही, पण करण्यासारखं म्हणजे ते एस्टॅब्लिश्ड ऍक्टर आहे ना, पूर्ण सगळ्या भारतातच माहिती. मला एक महत्वाचं आहे की मला माझ्या बरोबरीला आता राऊत सर आहेत, प्रणाली राऊत, असे सगळे कलावंत मंडळी, दीपक शिर्के सर तर मुंबईचे फार नामवंत कलावंत आहेत. पण इथे आल्यानंतर मला राऊत सरांसारखे एक वरिष्ठ मित्र भेटले, त्याच्यानंतर प्रणाली सारखी एक उत्तम अभिनेत्री मिळाली. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना काय होतं ना की ना, रंगमंचाशी निगडीत असलेली माणसं ज्यांना अभिनय कळतो अशा माणसांबरोबर काम करायला मिळणं ना, हे फार मोठा आनंद असतो. एक्झॅक्टली. नाहीतर ज्याला एखादा नवीन कलाकार असेल, ज्यांनी कधी कॅमेरा फेस केला नसेल, ऍक्टिंग कशाची खातात तेही माहिती नसतं, अशा लोकांना ज्या वेळेला घेतलं जातं मग तेव्हा मग जरा थोडंसं ताल बिघडल्यासारखं होतं. तो रिदम कुठेतरी मिस होतो आपला. आणि मला असं वाटतं ना, प्रत्येक सीनचा, प्रत्येक डायलॉगचा एक रिदम आहे. तो काम करताना ना मला असं वाटतं ना, तो मिळायला हवा. त्यासाठी करेक्ट माणसं एका पेजवर येणं फार गरजेचे असतात. ते योग्य माणसांबरोबर काम करायला मिळालं. आमचे सईद अख्तर सर हे दिग्दर्शक आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने दिग्दर्शन केलंय. सचिन घोडे सर यांनी कथा लिहिली आहे, पण त्याचबरोबर निर्माते म्हणून त्यांनी कुठेच काही कमी पडू दिलं नाही. मॅम, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही मधामधात ब्रेक घेऊन सिनेमे करता आणि फार इस्टॅब्लिश कलाकार तुमच्यासोबत काम करतात, काही तुम्हाला लर्निंग्स मिळाल्या, काही शिकायला मिळालं असं काही अनुभव? मी माझ्या या पूर्वीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, सरांसोबत सीन करायच्या आधी आमची काही चर्चा व्हायची आणि सरही मला सांगायचे, हे बघ वाक्य आणि आपल्या दोघांचा असा आता इथे ह्या भावना आहेत. सर मला सांगायचे आणि ते सगळं मी समजून उमजून, तो माझ्यासाठी मस्त वर्कशॉप झाला, जे मला कुठल्याही विद्यापीठात हे जे ट्रेनिंग आहे ते मिळालं नसतं.
ते प्रॅक्टिकल ते सरांनी मस्त कम्फर्ट झोनवर आपले आर्टिस्ट आणतात सर आणि आपला सीन काढून घेतात आणि तो एकदम यशस्वी. नाही, मला असं वाटतं का मी कोणी किती मोठा कलाकार असला किंवा काही कलाकार असला तर मला असं वाटतं ना, तुमचं ना एक चांगलं फ्रेंडशिप असेल ना, ट्युनिंग चांगलं असेल, इट्स रिफ्लेक्ट ऑन युअर परफॉर्मन्स. तर ही पद्धतच आहे. जोपर्यंत माझ्या बरोबरचा आर्टिस्ट आहे ना, आपण छान मिळून मिसळून करत नाही ना, खुलत नाही ना, तर खुलत नाही तर मग सीन होत नाही. सहसा मोठे कलाकार असले की प्रेशर क्रिएट होतं, तर त्याला ईज करण्यामध्ये पहिल्या सीनला आलं होतं, ऍक्शन झालं, प्रेशर आलं होतं आणि मग ते सरांनी ओळखलं आणि मी पण त्यांना फ्रँकली सांगितलं, बघा सर ही काम केलं असेल पण आता थोडस असं होत आहे. तर सरांनी खूप, सरांचा हा मोठेपणा आहे आणि ते माहिती नाही, पण त्यांना मी म्हणते तर त्यांना असं वाटतं की ही स्तुती करते, पण ही स्तुती हे खरंच आहे त्यांच्यामध्ये. त्यांचं खूप, त्यांच्याबद्दल काही वादच नाही, ते खूपच वेगळ्याच म्हणजे दुनियेतून आलेली आहे. ऍक्च्युली कसं असतं, असे नामवंत कलाकार जेव्हा येतात तेव्हा तो प्रश्न जो विचारला की टेन्शन येतं का, हे साहजिक आहे. पण त्यांनी टेन्शन यायच्या अगोदरच रिलीज केलेलं आहे. ऍक्च्युली त्यांनी असं कधी दाखवलं नाही की मी मुंबईचा आहे, मी मोठा आहे, मी ग्रेट आहे, मी सिनियर आहे, असं कुठेच जाणवू दिलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला जाऊन बसायचं विदाऊट परमिशन बसून गेलं. पण कधी कधी काय होतं की नुसतं बाजूला जाऊन बसलं तरी त्यांचा इगो कधी कधी हर्ट होतो काही काही. आणि तो जो हर्टपणा किंवा त्यांचा जो तो इगोनेस आहे तो इथे कुठेच दिसला नाही, शून्य. त्याच्यामुळे आम्ही फ्री होतो. नाही, काही लोकांना काही आहेत, काही लोकांना काही थोडंसं रिझर्व राहावंसं वाटतंय, काही लोकांना राहावंसं वाटत नाही. काही लोकांना राहावंसं वाटत नाही, मी त्या कॅटेगरीतला. त्याच्यामुळे ते खूप इझी झालं. पण त्याच्यासाठी हे म्हणजे खरंच भाग्य लागतं की आपण काम करतोय आणि आपला को आर्टिस्ट इतका कोऑपरेटिव्ह आहे की आपण त्याचे गुणगान गातो आणि त्याला नेहमी स्मरतो, त्याची आठवण करतो, असं खूप कमी होतं. हे सत्य आहे. आता चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलात, काही रिएक्शन्स पण आले असतील तुम्हाला, काही अनेक तुमचे चाहते असतील ज्यांनी हा चित्रपट ट्रेलर पाहिला, त्याचा टीजर पाहिला आणि काही रिस्पॉन्सेस आले असतील, असं काही रिस्पॉन्सेस तुम्ही सांगू शकाल? मला हाच रिस्पॉन्स आला की ना, ह्या सिनेमात मी वेगळा दिसतोय, म्हणजे पर्सनॅलिटी वाईज किंवा अपिरियन्स वाईज वगैरे, आणि खूप शांत शांत वाटतोय. तर मला असं वाटतं की ना, जे मला अपेक्षित होतं की एका सर्वसामान्य माणूस मी दिसायला हवा, ते मला असं वाटतं तिथे ना एक सक्सेसफुल झालं आपण कुठेतरी, की त्या लोकांना वाटतंय. आणि मग तीच एक जमेची गोष्ट, खरेपणा वाटला पाहिजे आणि तो सच्चेपणा असेल ना तर लोकांना तो अधिक भावतो. तुम्हाला जर प्रेक्षकांना सांगायचं तुमच्या चित्रपटाबद्दल तर तुम्ही काय सांगाल? मला एवढंच सांगायचं की ही सर्वसामान्य माणसांच्या, सर्वसामान्य कुटुंबातली ही कथा आहे. त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकानं हा सिनेमा विथ फॅमिली, विथ मित्रपरिवार हा सिनेमा जवळच्याच सिनेमागृहात जाऊन बघा. हा तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा एक आरसा दाखवणारा सिनेमा. येत्या 12 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय आणि खास करून हा आपल्या नागपुरातला हा सिनेमा आहे. नागपुरातले प्रोड्युसर आहेत, नागपुरातले लोकेशन्स आहेत, डिरेक्टर देखील इथलेच आहेत आणि कलाकार देखील इथलेच आहेत. त्यामुळे तुमचा हा सिनेमा तुमच्याच माणसांनी तयार केलेला आहे तुमच्यासाठी. त्यामुळे आपल्या घरातल्या माणसांचं कौतुक करायला तुम्ही थिएटरपर्यंत यायलाच पाहिजे. आणि एक प्रश्न सर, पूर्ण टीम ज्यावेळेला नागपूरची आहे आणि बराच मोठा परिसर हा इथला आहे, तुमचा अनुभव या बाबतीत काय वेगळा राहिला? मी त्यावेळेला ना, मी यांचे हेल पकडायचो, नागपूरचे हेल, त्या भाषेत मला बोलायला खूप आवडायचं. आणि मला असं वाटतं की ना, आपण त्या ठिकाणी जातो तिथलं जसं एक म्हणतो ना खाद्य संस्कृती जशी आपल्याशी करतो, तसं ही मला वाटतं ही ना, ही बोली भाषा पण कुठेतरी ना आपण ग्राफ्स करायला पाहिजे. काही आलेत का तुम्हाला इथले शब्द? मला हे येतो ना इथला, हे बोलणं आहे ना इथं, मला ते मला थोडं यायला, आता बराच गॅप गेला, बऱ्याच दिवसानंतर आलं. खूप त्यांना शब्द सांगितले होते बरं नागपूरचे. आणि इथलं खाद्य संस्कृती तुम्ही म्हणालात तर सावजी भाजी एकदम हो, प्रश्नच नाही मला. पण घरगुती म्हणजे मी हॉटेलमधले इथे खाल्लंय, मला तितकंसं भावलं नाही, पण सावजी आणि ज्याला म्हणतो ना काय ऑथेंटिक, ते मला घरचं मिळालं. आणि सचिन सरांच्या घरचं, त्यांच्या घरचे कोणी खात नाहीत, माळकरी वगैरे, त्यांच्याकडे मग फार अपेक्षेने गेलो होतो. यांच्याकडे जाऊन मला पुरणपोळी खावी लागली. मला कळलं ह्याही माळकरी, पण मला नागपुरातली पुरणपोळी मला इतकी प्रणालीने अप्रतिम करून दिली आहे ना, मी आज तक कधी विसरलो नाही. पुरणपोळी आठवली मुंबईच्या ठीक आहेत, पण ती वेगळी होती.
हे मला वाटतं की ना हे त्या प्रांताच आपल्याला खासियत आहे खाण्याची आणि सगळी एकंदर संस्कृती. सर, हा चित्रपट केल्यानंतर आता हा बॉक्स ऑफिस वरती जाईल, त्याचं एक कलेक्शन येईल, याच्या पलीकडे काय असं राहील की हे या चित्रपटाला यशस्वी घोषित करेल? मला असं वाटतं ना हा आमच्या निर्मात्याने ना मोठ्या कष्टानं सच्चेपणानं प्रामाणिकपणे हा सिनेमा केलाय. एका प्रामाणिक माणसाने केलेल्या सिनेमाला तुम्हाला यश मिळवून द्यायचं असेल तर मला असं वाटतं हे तुमच्या हातात आहे. आणि तुमचा जर कृपा आशीर्वाद जर अशा निर्मितीवर जर आला तर मला असं वाटतं तो दिवस दूर नाही की ज्या निर्मात्याला अशी काहीतरी एक लक्ष्मीची कृपा होईल आणि तो यातून इथल्या स्थानिक कलावंतांना घेऊन अजून काहीतरी सिनेमे करत राहील. ते बळ तुम्ही द्यायचंय. धन्यवाद सर, आमच्यासोबत संवाद साधला, आपला चित्रपट इथपर्यंत आणला आणि बहुधा इथून तो घरोघरी पण जाईल आणि त्याबद्दल हा वेळ दिला त्याबद्दल आभार. धन्यवाद.